ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। शिक्षणाशिवाय समाजाचा सर्वांगीण विकास शक्य नाही। संजय दोर्वे। दरेवाडी बालाजीवाडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती उत्साहात। शिक्षणाशिवाय समाजाचा सर्वांगीण विकास होणार नाही। आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांनी टिकून राहण्यासाठी त्यांना उच्च शिक्षण देणे गरजेचे आहे। अंधश्रद्धेपासून दूर राहून फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी प्रत्येकाने संघर्ष केला पाहिजे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती तथा प्रमुख व्याख्याते संजयजी दोर्वे यांनी केले। दरेवाडी येथील बालाजीवाडी परिसरात साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून जयंतीला सुरुवात करण्यात आली। दरम्यान चळवळीतील कार्यकर्ते गोविंद गायकवाड आणि दगडू मास्तर यांच्या निधनाबद्दल उपस्थितांनी 2 मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी मार्गदर्शन करताना संजय दोर्वे यांनी सांगितले की समाजातील अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी शिक्षण हेच प्रभावी माध्यम आहे। आपण महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे आहोत। त्यामुळे आपल्या मुलामुलींनी उच्च पदावर जावे, त्यांनी शिक्षण घेऊन सक्षम व्हावे, यासाठी पालकांनी अहोरात्र प्रयत्न केले पाहिजे। शिक्षणाच्या माध्यमातूनच समाजाची खरी प्रगती आणि परिवर्तन शक्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ सुमित्राताई पाशिमे होत्या। यावेळी माजी पंचायत समिती सभापती सत्यवान कांबळे, पत्रकार लक्ष्मण रणदिवे, लहुजी शक्ती सेनेचे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष उद्धव शिंदे, सहशिक्षक नारायण कांबळे, शिरीष देवेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, जयंती समितीचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक तसेच महिला पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रतन सूर्यवंशी, दवण हिप्परगेकर यांनी केले, तर आभार गोकुळ दंतराव यांनी मानले। जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अण्णाभाऊ साठे जयंतीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे। सेनेचे सन्माननीय नेते माननीय उद्धव शिंदे साहेब, ज्येष्ठ पत्रकार आणि आमचे मित्र माननीय रणदिवे लक्ष्मणरावजी रणदिवे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आणि खऱ्या अर्थानं ज्यांचं कौतुक करावं ते जयंती उत्सव समितीचे सन्माननीय सर्व सदस्य, ज्यात गोपीनाथ गायकवाड, शिवाजी सोनकांबळे, लक्ष्मण गायकवाड, सुधाकर गायकवाड, मोहन गायकवाड, ब्रह्मानंद हनुमंते, विकास गायकवाड, अमोल जाधव, मल्लिकार्जुन गायकवाड, सदानंद हनुमंते आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय गोकुळ दंतराव, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी। खरं म्हणजे 106व्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत आणि वेगवेगळ्या पद्धतीने। खरं तर आता सर माझी अडचण झाली की दिवेकर सरांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। नारायण कांबळेंनी सुद्धा आपल्याला बाबासाहेब सांगितलाय, अण्णाभाऊ सांगितलाय, समाजातल्या रूढी परंपराला छेद देऊन समाजाला पुढे गेलं पाहिजे, याही बाबतीतलं त्यांनी विवेचन केलेलं आहे। आणि माननीय आमचे मित्र उद्धव शिंदेनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे। परंतु सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी ज्या मुलांनी भाषणे केली, आपलं मनोगत व्यक्त केलं, ते अतिशय तडफेनं बोलत होते, ताकदीनं बोलत होते। प्रत्येकाच्या मध्ये असलेली जी तळमळ आहे, त्यांच्यामध्ये असलेली जी ऊर्जा आहे, अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल असलेली जी आत्मीयता आहे, ती आत्मीयता त्यांच्या भाषणाच्या मधून आम्हाला सगळ्यांना दिसून येत होती। परंतु एक तुमची छोटीशी मुलगी या ठिकाणी बोलता बोलता ती रडली आणि खरं म्हणजे तुम्ही जसं मी त्यात थोडीशी तुमच्या सुधारणा करणार आहे किंवा त्यामुळे माझं मत असं आहे की आता एकीनं रडून जमणार नाही तर अनेकांनी रडलं पाहिजे आणि इतरांनी असलं पाहिजे, या बाबतीत माझा तसा विचार नाही। कारण अण्णाभाऊ साठेचा सगळा संघर्ष हा लढणारा संघर्ष आहे। अण्णाभाऊ साठेचा जो जीवन प्रवास आहे तो संघर्षाचा प्रवास आहे आणि म्हणूनच ते नेहमी म्हणत असतात, मला लढणारी माणसं आवडतात, रडणारी माणसं नाही। आणि म्हणून आपल्याला भविष्य काळामध्ये लढणारी माणसं आपल्याला तयार करायची आहे। ठीक आहे, आज तिचं भाषण कमी अधिक झालं असेल, परंतु मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं अतिशय आक्रमकतेनं सावित्रीची लेख म्हणून या ठिकाणी ती निश्चितपणानं समाजामध्ये खंबीरपणानं उभं राहील आणि समाजाला दिशा देण्याचं काम तिच्या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही, असं मला निश्चितपणानं या ठिकाणी सांगायचं। खरं तर अण्णाभाऊ साठेच्या जयंतीचा कार्यक्रम आहे आणि अण्णाभाऊ साठे म्हणजे नेमकं कोण?
आणि अण्णाभाऊ साठेंचं म्हणजे काम म्हणजे काय? आता अनेकांनी सांगितले की एवढी मोठी साहित्य संपदा आहे, 30 कादंबऱ्या लिहिल्या, पोवाडे लिहिले, प्रवास वर्णन लिहिलं, कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. परंतु क्या ते केवळ पुस्तक म्हणून आहेत का? तर त्या पुस्तकाच्या